कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, येते. पारू, तुला माहितीये तुला आज इथे का बोलवलंय? अरू, प्रीतम तुला जादूगार म्हणतो ते काय उगाच नाही. आज तुझ्यामुळे सगळे किर्लोस्कर जिवंत आहेत. काल त्या बॉम्बचा स्फोट झाला असता तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही आम्हाला. पारू, आज पुन्हा एकदा तू या अहिल्यादेवी किर्लोस्करवर खूप मोठे उपकार केलेस. तू या घराचा एक खंबीर आधार झालीयस. मारुतीने त्याचं अख्खं आयुष्य किर्लोस्कर घराण्यासाठी वेचलं. झिजला तो या घरासाठी, आणि तेच संस्कार त्याने पारूवर केले, जे आज ह्या घराच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. तुला या घराची, इथल्या माणसांची किती काळजी आहे माहितीये मला. पण तो नसतेस तर खरंच अनर्थ घडला असता का? पारू, हे सगळं घडणार आहे हे तुला आधीच माहिती होतं? नाही. देवी आई, त्या कार्यक्रमात मी कुणाला तरी फोनवर बोलताना ऐकलं की काम झालंय, बॉम्ब ठेवलाय, बॉम्ब स्फोट होणार आहे. आणि म्हणजे ती व्यक्ती दिसली नाही मला बरोबर. मी खूप घाबरले होते, म्हणून मी शोधाशोध सुरू केली. मी घाबरले आणि मग आदित्य सरांना सांगितलं. मला खरंच काय बी नाही माहिती. ठीक. पारू, थांब. हे माझ्याकडून तुझ्यासाठी. खरं तर तू जे काही केलंयस त्याचं मूल या गोष्टीने नाही करता येणार आहे, पण तरी माझ्याकडून तुला प्लीज घे. नाही, नको कपारू, असं काय करतेस? माझ्या घरच्यांचं रक्षण केलंयस, प्लीज घे ना. पारू, अनुष्का मनापासून देते, घे. थँक्यू. मॅम, मला पारूला अजून एक गिफ्ट द्यायचंय, मी देऊन आले. बरं. पारू, ऐक ना.
घ्या तुमची बांगडी. नाही नाही, मी बांगडी वगैरे घ्यायला आलेली नाही आहे. ती तर मी तुला दान केली. असो, माहिती ना तू फुसका बॉम्ब निघालीस का तू. मला वाटलं काहीतरी जबरदस्त प्लॅनिंग करशील, सगळं ओकून मोकळं होशील, मोठा तमाशा करशील, माझं भांड फोडशील. तसं काहीच केलं नाहीस का तू. का केलं नाहीस तसं बोल. वा अनुष्का वा. नाही, बरं झालं हे सगळं मला आत्ताच कळलं ते. दिस इज नॉट फेअर अनुष्का. काय कशाबद्दल बोलतोयस तू. तुला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. मी आत्ताच आईला आणि दादाला बोलवतो. ऐक ना काय झालं प्रीतम. तू पहिलं माझ्याशी डिस्कस कर ना, आपण बोलूया. बोल ना मग, बोल बोल. माझ्या दादाला सुखात ठेवशील ना. हं? काळजी घेशील ना त्याची, भांडशील ना त्याच्यासाठी, कोणाशी प्रेम करतेस ना त्याच्यावर. हो. अगं मस्करी करते तुझी. चिल. प्रीतम तू पण ना, मी उगाच घाबरले. इट्स ओके. मी येते. ना बरोबर बोलत होतीस. आता मी जेव्हा हे सगळं बोलत होतो ना, तेव्हा तिचा उडालेला चेहऱ्याचा रंग बरंच काही सांगून गेलाय आपल्याला. आणि तू अजिबात काळजी करायची नाही. हे बघ, त्या घरातलं जेव्हा कोणीही माझ्या बाजूने उभं नव्हतं ना, तेव्हा तू उभी राहिली आहेस. त्यामुळे आता मीही तेच करणार आहे. बघ जादूगार, करायची काय का नवीन मिशनला सुरुवात. अनुष्का आणि दिशाचा खाना चेहरा ना आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे. आदित्य, आम्हाला इतक्या तातडीने का बोलवून घेतलंस. आई, तुला तातडीने बोलवलंय कारण तुला दिशाच्या कंपनीची सेल्स ग्रोथ दाखवायची आहे. आदित्य, दिशाच्या कंपनीचा सेल्स ग्रोथ बघण्यापेक्षा मला आपल्या कंपनीची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणं जास्त महत्वाचं वाटतंय. तसं नाही बहिणी, पण एकदा बघून घ्या. आपलं पोस्टर लॉन्च इव्हेंट आणि कॅम्पेन याच्यानंतर काही गोष्टींमध्ये फरक पडलाय. अर्थातच पारू पुन्हा एकदा घराघरामध्ये पोचली आहे, सेल्स वाढले. पण याचा फायदा आपल्या कंपनीपेक्षा दिशाच्या कंपनीला जास्त होतोय. कारण दिशाने आपले प्रोडक्ट्स कॉपी केलेत आणि सामान्य लोकांना तो फरक कळत नाहीये. लोक आपले प्रोडक्ट समजून तिचे प्रोडक्ट्स विकत घेत आहेत. शिवाय ती आपल्यापेक्षा कमी किमतीत विकते आणि एकावर एक फ्री. त्यामुळे एवढं मोठं कॅम्पेन करून काही फायदा झालाय असं म्हणता येणार नाही. नाही, मला एक कळत नाहीये, एवढा लॉस घेऊन प्रॉडक्ट विकणं तिला परवडतंय कसं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.